माझं नाव संदीप सूर्यकांत गुंजमुर्टे. मी राहणार मूळ राजगुरुनगरचा आहे. माझ्या वडिलाला इथं 28 तारखेपासून ॲडमिट केलेले आहे. त्यांना पांढऱ्या पेशा वाढल्या असून त्याची ट्रीटमेंट मला व्यवस्थित मिळाली असून माझ्या वडिलाच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. तरी इथल्या स्टाफचा, सिस्टर लोकांचा आणि इथल्या डॉक्टर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून माझ्या वडिलाच्या तब्येतीमध्ये भरपूर सुधारणा झाली असून आज त्यांचा संध्याकाळी डिस्चार्ज आहे. तर त्याबद्दल मी हॉस्पिटलचे खूप खूप आभारी आहे. आणि ESI पॉलिसीतर्फे आल्यामुळं मला 1 रुपया खर्च लागला नसून माझी त्यामार्फत फ्रीमध्ये सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. त्याबद्दल मी हॉस्पिटलला लाईक करतो. मग आता ओव्हरऑल तुम्हाला बाकी कसं वाटलं? सगळं स्टाफ, डॉक्टर वगैरे कसे वाटले? डॉक्टर, सिस्टर आणि इथली स्वच्छता वगैरे एकदम चांगली आहे. त्याबद्दल ओके. तर मग 5 पैकी तुम्ही हॉस्पिटलला किती रेटिंग कराल? 5 पैकी 5च देणार मी. असा कुठला एखादा स्पेसिफिक स्टाफ आहे का की ज्यांच्याबद्दल तुम्हाला खूप म्हणजे त्यांनी खूप तुम्हाला चांगलं ट्रीट केलं, तुमच्या रिलेटिव्हला वगैरे? असं कुठलं एखाद्याचं स्पेसिफिक नाव घेऊ शकता का तुम्ही? आता त्या सिस्टर लोकांनी ICUमध्ये 4 दिवस माझे वडील होते, तर त्यांनी भरपूर लक्ष दिलं. मी वडील ॲडमिट असताना सुद्धा मी कंपनीत जॉबला जात होतो, मी जवळ थांबत नव्हतो. तरी त्या सिस्टर लोकांनी भरपूर त्यांना लक्ष दिलेलं आहे त्यांच्याकडे आणि मदत केलेली आहे मला. त्यामुळे सिस्टर लोकांचे खूप अभिनंदन. तुम्हाला हॉस्पिटलची एखादी गोष्ट जर आवडली असेल तर ती कुठली? कुठली म्हणजे खाडे सरांची. कारण माझ्या फर्स्ट टाइम जेव्हा आलो त्या दिवशी मी खूप घाबरलेला होतो, कारण वडिलाला रक्ताची ब्लडिंगची उलटी झाली होती. तर त्या दिवशी त्यांनी एवढ्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये मला ॲडमिट करून खर्च न वाढवता मला थोडक्यामध्ये त्यांनी रिटर्न पाठवून 2 दिवसानंतर चांगला रिपोर्ट आल्यावरच ॲडमिट करून घेतला आणि माझा खर्च वाचवला अनर्थ फालतू. हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन कुठून मिळाली तुम्हाला? मला राजगुरुनगर ESI हॉस्पिटल तर मिळालेली आहे. ओके. एखादी गोष्ट जर आम्हाला आमच्या हॉस्पिटलमध्ये जर इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्ही कुठली सांगाल? म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये जर एखाद्या गोष्टीमध्ये सुधारणा करायची असेल तर ती कुठली असेल तुमच्या मते? सुधारणा करायची असेल तर काय नाही, हॉस्पिटलचं जे 2nd फ्लोअर आहे ना, तिथं जे आपलं भारतीय साधं टॉयलेट आहे ते नाही आहे. ते माझ्या वडिलाला त्याच्यामुळे खाली जावं लागते. ते त्यांनी एक करायला पाहिजे. इंग्लिश टॉयलेट आहे सगळे. ओके. आणि या 4 इमोजीस पैकी तुम्ही हॉस्पिटलला कुठली इमोजी देऊ शकता? ओके सर, थँक्यू.